पहिला चेंडू पहिला षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी नीरज. उत्कृष्ट अशी चक्री पद्धतीची गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला नीरज यांच्या माध्यमातून. वंडी. चला वंडी 22च्या स्वरूपात. वंडी एक चेंडू एक धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फलंदाजीला उतरले सिद्धांत. पंच नोचा इशारा दिलेला आहे. नो +1. एक चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एक अवांतर धावा आणि या वाईटच्या स्वरूपात एक चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करतोय सिद्धांत आपल्या संघासाठी. आणि नॉन स्ट्रायकर लाईनला उभे ते शर्माजी का लडका. कॅच आउट झालेला आहे तिथे. उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे. नीरज यांचा उत्कृष्ट कमबॅक झालेला आहे. पुढच्या प्लेयर्सला तुम्ही रेडी ठेवायचं आहे. मी सगळ्या संघांना विनंती करेन अपकमिंग फलंदाजाला तिथे रेडी ठेवायचं आहे कारण वेळ घ्यायची नाही आहे. ऑलरेडी आपण थोडंसं लेट झालेलो आहोत. आपल्याला नियमाचं पालन करायचं आहे. फुलेनगर प्रीमियर लीग सीझन 7 7वा वर्ष 7वा सीझन. पहिल्या दिवसाचा पहिला सामना शिवराणा विरुद्ध PS चॅम्पियन्स. नीरज यांची उत्कृष्ट गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला मैदानावरती. उत्कृष्ट कमबॅक केलाय. आणि उत्कृष्ट असा चौकार मारला गेलेला आहे. फॉलो थ्रू एंडवरती पकडला गेला पाहिजे होता चेंडू. उत्कृष्ट असा चौकार. प्रदीप यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी फलंदाजी. तीर से सीधी गोली से तेज हैरत अंगेज शॉट बघायला भेटते आपल्याला इथे. एक धाव घेण्यास सक्षम प्रदीप. स्ट्राइक एंडवरती नवीन फलंदाज सनी. बघूया सनी काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. वंडी 22च्या स्वरूपात वंडी आलेली आहे इथे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 धावांवरती. 5 चेंडू 11 धावा. 1 to go शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावांवरती. आणि त्याचबरोबर दुसरा षटक घेऊन आला आपल्या संघासाठी अनिल पवार. आपले लोकल क्रिकेटर्स आहेत पण इम्पॅक्ट खूप मोठा आहे यांचा. चांगला अनुभव चांगली कामगिरी आणि आपला बहुमूल्य वेळ देऊन इथं आलेले आमचे लाडके नगरसेवक अर्थातच आमचा सपोर्ट सिस्टम गणेश कांबळे दादा तुमचं सुद्धा इथे खूप खूप स्वागत असेल. ही लीग जी आहे ती तुमच्या माध्यमातूनच होते आणि तुमची मेहनत आम्हाला दिसते या लीगच्या माध्यमातून. खूप चांगलं असं मॅनेजमेंट आहे कमिटीचं. आणि यूट्यूब लाईव्हच्या स्वरूपात आपण ही सामने दाखवतो. यूट्यूब लाईव्हच्या स्वरूपात त्याचबरोबर उत्कृष्ट अशी टपली पण 1 धावा. दोन चेंडू आणि 14 धावा झालेले आहेत. षटकाचा तिसरा चेंडू आणि डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी. 3 चेंडू 14 धावा. प्रदीपला कळालेला नाहीये.
चेंडूचं वळण. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा पंच सांगतील, पंच सांगतील. तिकडे जायचं नाही कोणी, पण पंचाच्या जवळ जायचं नाही मित्रांनो. पंच त्यांचा निर्णय देतील. आपण इथे बाहेरचे प्रोफेशनल पंच बोलवून घेतलेले आहेत, ते सांगतील त्यांचा निर्णय काय. पंच काय निर्णय. नॉट आउट आहे आणि डॉट बॉल आहे. 4 चेंडू आणि 14 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 14 धावा. उत्कृष्ट असा चेक घेतलेला आहे. प्रत्येक षटकामध्ये एक चेक हे अनिवार्य आहे. नो प्लस 1. उत्कृष्ट गचाळ असं गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला. नो प्लस 1. चेक चेक पास झाला का. PNPL सीझन 7. मला प्रॉब्लेम काय इंग्लिश मध्ये ते ऑर्गनाइज काय त्याच्यात गडबड होते दरवर्षी. 2 आहेत त्याच्यात. आताचे 2 धावा आहेत. येतो ना. 5 चेंडू आणि 18 धावा झालेल्या आहेत. 1 टू गो. षटकाचा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हाणामारीच्या स्वरूपात वंडीचा इशारा दिलाय पंचांनी. आउट. अच्छा, विकेट गेली आहे का. आणि तो विकेट हिट टाक्याचा गेलेला आहे. विकेट गेली आहे. डायरेक्ट चेंडू आउट ऑफ द बॉक्स. बॉक्स क्रिकेट आहे त्यामुळे बाहेर जाणारा चेंडू हा आउट असेल. आउटच्या स्वरूपात. PNPL सीझन 7 फुलेनगर प्रीमियर लीग सीझन 7 7वा वर्ष. पहिल्या दिवसाचा पहिला सामना. शिवराणा विरुद्ध SP चॅम्पियन्स. शेवटची ओव्हर कनोजिया. दीपक कनोजिया. नवीन आलेला फलंदाज साहिल. बघूया साहिल काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चक्री. आपल्याला अंबरनाथ शैलीची गोलंदाजी बघायला भेटते आपल्या परिसरात. उत्कृष्ट अशी प्रॅक्टिस आहे इथे सगळ्या खेळाडूंना या ग्राउंडची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय दीपक कनोजी आपल्या संघासाठी. DK नावाने प्रसिद्ध हा गोलंदाज. पंच सांगतील. 2 आहेत त्याच्या 2 धावा. सुंदर अशी टपली आणि अरे वा, काय बघायला भेटलंय. ज्याच्यासाठी दर्शक इथं थांबलेले. कुठे ना कुठे विकेट जाणार होती पण दोन्ही एंडला. रन किती गेले आता. धाव संख्या सांगतील तर 2 मिनिटात धाव संख्या सांगतील. कारण की इथे धावचित व्हायची शक्यता होती आणि टोटल धावा भेटलेल्या 6. बॉक्स क्रिकेटमध्ये मॅक्सिमम धावा भेटतात आपल्याला 4, पण आज आपल्याला बघायला भेटलं की 6 धावा भेटलेल्या आहेत. कुठे ना कुठे विकेट जाणार होती पण क्षेत्ररक्षकामुळे आता 6 धावा भेटलेल्या आहेत. या धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 चेंडू आणि 28 धावांवरती. 1 चेंडूवरती 6 धावा. सुंदर अशी टपली पण 1 धावा मात्र घोषित. 1 टू गो. षटकाचा शेवटचा चेंडू. 5 चेंडू आणि धाव संख्या झाली आहे ती 29 धावा. फुलेनगर प्रीमियर लीग नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजक आणि आमचे सपोर्ट सिस्टम आपल्याला मूल्याचा वेळ देऊन इथे आलेले आहेत आणि खूपच चांगला क्रिकेट बघायला भेटतं आपल्याला. पुन्हा एकदा अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात. पंच सांगतील. पुन्हा एकदा वाईट धावा. सुंदर अशी टपली आणि जातोय चौकार.
आर चॅलेंजर्स विरुद्ध जुनेरा 11. आर चॅलेंजर्स विरुद्ध जुनेरा 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण कृपया टॉसच्या बॉसवरती यायचं आहे. जुनेरा 11 आणि आर चॅलेंजर्स नीरज पवार ऑल द बेस्ट. दोन्ही कर्णधार जुनेरा 11 आणि आर चॅलेंजर्सचे कर्णधार तुम्हाला विनंती असेल आपण टॉसच्या बॉसवरती यायचं आहे. आर चॅलेंजर्सचा कर्णधार आलेला आहे जुनेरा 11 आणि कमिटीला विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला पहिले षटक आपल्या संघासाठी टाकायला येतोय तो वैयक्तिक षटक त्याचं सनीश शर्मा. त्यांचा सामना करतील ते नीरज. 36 धावा आणि वाईट +1. मॅचला सुरुवात झालेली आहे. चेंडू पडलेला नाहीये पण मात्र 2 धावा भेटलेल्या आहेत. सुंदर असं जाताना दिसतो ती वंडी. फुलेनगर प्रीमियर लीग नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा. आमचे आयोजक व आमचे सर्वेसर्वा गणेशदादा कांबळे यांचं इथं स्वागत असेल. नो प्लस नाही आहे. उत्कृष्ट अशी यष्टीरक्षक बघायला भेटते आपल्याला. बॅटचा कडा घेतलेला आहे पण डॉट चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. स्टेप आउटचा प्रयत्न पण चेक आउट घेतलेला आहे. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह स्पर्धा दिसते आणि आताची जाते ती वंडी. 1 धाव भेटेल आपल्याला. बॅटचा कडा घेतला आणि चेंडू जातोय तो वंडीच्या झोनमध्ये. आपण यूट्यूबवरती आपण कुठेही आपल्या कोणत्याही खेळाडूच्या फॅमिली मेंबर्सने जर घरातून आपण हा सामना त्याच्यामध्ये तीर से सीधी गोली से तेज हैरत अंकेश शॉट बघायला भेटते आपल्याला. उत्कृष्ट असं मॅनेजमेंट, उत्कृष्ट असं आपल्या फुलेनगरची क्रिकेट लीग आहे. सर्व नागरिकांनी व भाविकांनी इथं सपोर्ट करायचं आहे. उत्कृष्ट अशी वंडी मात्र बघायला भेटले. युट्यूब लाईव्ह वाल्याच्या पण डोक्याच्या वरून गेलेला आहे हा चेंडू आणि उत्कृष्ट असा चौकार. उत्कृष्ट असा चौकार गेलेला आहे. 15 धावा आले आहेत. 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 15 धावांवरती. नीरज पुन्हा चौकार जातोय. पुन्हा एकदा नीरज
उत्कृष्ट अशी वंडी मारलेली आहे. नीरजचा बल्ला मात्र इथे धडाकेबाज बोलतोय. नीरज का बल्ला माशा अल्लाह. आणि सुंदर अशी टपली आणि धाव 2 धावाच्या स्वरूपात. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 22. पुन्हा एकदा टपलीचा प्रयत्न होता पण तिथं गचाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटत चौकारच्या दिशेने. कुठे ना कुठे छोटीशी चूक बघायला भेटते आपल्याला चौकारच्या दिशेवरती आणि चौकार गेलेला आहे. नीरज द वन मॅन शो. अन्ना अन्ना आप बिल्कुल विलन दिखता अन्ना. बिल्कुल सही बोला रे. काय को कोणत्याही खेळाडूने पंचाशी वाद करत नीरज यांच्या माध्यमातून बघायला भेटते. ओनर, आयकॉन, बॉलर, बॅट्समॅन, ऑलराऊंडर ची भूमिका निभावताना दिसतात नीरज. पुन्हा एकदा टपली आणि पुन्हा एकदा चाललाय तो चौकार डायरेक्ट युट्यूब लाईव्हच्या झोन मध्ये. छत्तीस धावा हे खूप मोठं लक्ष वाटत होतं पण नीरजच्या बॅटिंगमुळे सामना लवकरात लवकर संपलेली आहे. 2 धावा आहेत आत्ताचे. 34 धावा झालेल्या आहेत. कृपया जे उजव्या बाजूचे जेवढे पण क्रिकेट दर्शक असतील आणि इथले प्लेयर्स असतील तुम्ही कृपया तिथे बसून घ्यायचं आहे. आपण बसायला स्टँड बनवलेला आहे. कृपया तिथे बसायचं आहे. तिथे गर्दी करायची नाही असा कमिटीचा निर्णय आलेला आहे. तिथे गर्दी करायची नाही. पडद्याच्या बाजूला कोणी उभा राहायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर पंचांचा 2 रनचा कॉल आलेला आहे आणि मॅचला पूर्णपणे जिंकलेले आहे. ही विकेट न टाकता हा सामना पूर्णपणे नीरजने आपल्या नावावरती केलेला आहे. शिव राणा वॉरियर सारखी लढलेली आहे. पुढील दोन्ही संघांनी वाट न बघता वेळ न लावता पुढील दोन्ही संघांनी मॅचचा ताबा घ्यायचा. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. आपल्याला वेळाचं बंधन असेल. कृपया कमिटी थोडंसं स्ट्रिक्ट कॉल घ्यावा लागेल आपल्याला. दोन्ही संघ पुढील सामना दोन्ही संघ आर चॅलेंजर्स विरुद्ध जुनेरा 11. आर चॅलेंजर्स विरुद्ध जुनेरा 11. आपण पहिला सामना बघितलाय 7व्या सीझनचा पहिला सामना. उत्कृष्ट